नमस्कार मैत्रिणींनो, आज माझ्याकडे एक साडी आली आहे पिको फॉल करण्यासाठी. तर पिको कसा करायचा सोप्या पद्धतीने आज हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही साडी आहे, याचं एका बाजूने आपण काठ व्यवस्थित कापून घेणार आहोत. साडी पहिले पूर्ण उघडून व्यवस्थित बघायची आहे की काठ कोस आहे का, तिरपा आहे का. सरळ रेषेत असेल तर आपल्याला पुन्हा सरळ कापण्याची गरज नाही, पण जर काठ तिरपा तारपा असेल तर आपल्याला तो सरळ करून घ्यावा लागतो. हा पदराचा भाग मी घेतलेला आहे. या ठिकाणी पदराची डिझाईन आणि कपडा सरळ आहे की तिरपा हे पहिले चेक करून घेत आहे मी. त्यामध्ये मला थोडासा तिरपा दिसतोय कपडा, पण डिझाईन पण आपल्याला सरळ आली पाहिजे, म्हणून मी डिझाईनच्या हिशोबानेच, जशी त्याच्यावरती प्रिंट आहे त्या हिशोबानेच काठ त्याचा कट करून घेत आहे. तिरपा पिको आला तर तो चांगला दिसायला दिसत नाही. या ठिकाणी आता थोडंसं गेसिंग घेऊन मला कापावं लागणार आहे, कारण प्रिंटही जायला नको आणि काठही तिरपा जायला नको. म्हणून मी अशा पद्धतीने एक सरळ रेषेत प्रिंटच्या हिशोबाने कट करून घेतलेला आहे. बघू शकाल तुम्ही. अजून जर कापलं तर पदर छोटा होऊन जाईल, त्यामुळे मी तेवढंच कापलेलं आहे. आणि हा साडीचा आता दुसरा काठ आहे नेसता पदराचा. तो पण बऱ्याच प्रमाणात तिरपा आहे, कोस आहे त्याला. तोही मी आता सरळ रेषेत कापून घेणार आहे. सरळ रेषेत कापण्याची अजून एक ट्रिक आहे, ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच. या ठिकाणी अशा पद्धतीने सरळ कटिंग करून घेत आहे मी. हे काठ जर आपण सरळ करून नाही घेतले तर ते पिको केल्यानंतर असं वेगळंच त्याचं हे येतं, दिसायला अतिशय चांगलं नाही दिसत ते. एवढा काठ आपण बाजूला काढला आहे आणि सरळ रेषेत कापून घेतलेला आहे. आता आपण चालणार आहोत मशीनवर. दोन्ही बाजूचे मी काठ कापून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. कामं वाटतात सोपी, पण ती करायला घेतली की ती फिनिशिंगनी झाली नाही तर आपलंच मन आपल्याला नाही हे होत. त्यामुळे फिनिशिंगनी काम करणं फार गरजेचं आहे प्रत्येक वेळेला. या ठिकाणी मशीनवर आलो आहे आपण. पिकोची मशीन आहे ही माझी. दोरावून घेतला आहे मॅचिंगचा. हे जे सुरुवातीचं आहे, सुरुवातीचा जो पॉईंट आहे पिको करताना, तो थोडा आपल्याला क्रॉसमध्ये घेऊन करावा लागणार आहे, तेव्हा त्याला असं टोक येणार नाही आणि फिनिशिंगनी ती शिलाई तिथे बसेल. आणि पुढचा जो आपल्या हाताच्या उजव्या बाजूचा जो कपडा आहे तो आपल्याला फोल्ड करत करत आणि डाव्या बाजूने पदर थोडासा समोर ओढत ओढत अशा पद्धतीने, बघू शकाल तुम्ही, बारीक पिको झालेला आहे छान. असा पदर ओढत ओढत तो समोर न्यायचा आहे आपल्याला. म्हणजे नाही ओढला तर तो शिलाई तिथेच जाड येते आणि फिनिशिंग येत नाही, त्याला एकसारखा पिको दिसत नाही. त्यामुळे अगदी हलके त्याला ओढायचं आहे, खूपही ओढायचं नाही आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरचा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आणखीही माझ्या चॅनलवर असेच व्हिडिओ आहेत माहितीपूर्वक, तेही तुम्ही पाहू शकता. रिजू क्रिएटिव्ह वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी पदराच्या भागाची पूर्ण पिको करून झालेला आहे. शेवट पाहू शकता आणि ही सुरुवातही आहे. सुरुवातीला कपडा थोडासा आपल्याला ट्रिकी पद्धतीने फिरवावा लागतो. प्रॅक्टिसने ह्या गोष्टी नक्कीच जमतात. अशा पद्धतीने मी दोन्ही भागाचा करून घेतलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय.